हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत तुमच्या जीवनातील कदाचित सर्वात दुर्लक्षित, सर्वात शक्तिशाली गोष्टीबद्दल, ते म्हणजे गोत्र. गोत्र ही अंधश्रद्धा नाही, हे आहे तुमचं आध्यात्मिक DNA, तुमची मनोवृत्ती, तुमची बौद्धिक पूर्वज शृंखला. आजचा संपूर्ण एपिसोड नीट ऐका, कारण तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यसुद्धा या एका शब्दावर आधारित आहे, तो म्हणजे गोत्र. आपल्यातील किती जणांना स्वतःचं गोत्र माहीत असतं? बहुतेकांना नाही. आपल्याला वाटतं की हे फक्त पूजेमध्ये पुजारी विचारतो म्हणून सांगायचं. पण खरं काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. गोत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ऋषींच्या मनोवृत्तीशी जोडलेले आहात हे रक्तानं नाही, तर विचारांनी, ऊर्जेने, कंपनांनी आणि ज्ञानधारणेने जोडलेले असते. प्रत्येक हिंदूचा आत्मिक स्रोत एखाद्या ऋषीकडे जातो. तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज. त्याचं ज्ञान, स्वभाव, अंतर्गत ऊर्जा हे सगळं तुमच्यात वाहत असतं. आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करून पाहतात, पण गोत्र हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र याचं प्रतीक नाही. ते जात प्रथा, आडनावं येण्यापूर्वीच अस्तित्वात होतं. गोत्र म्हणजे ज्ञानाधारित ओळख. ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले त्यांनाही ऋषी गोत्र देत असत. हे कमावलेलं होतं. उदाहरणार्थ, तुम्ही वसिष्ठ गोत्रातले असाल तर तुम्ही त्या वसिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात, ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केलं. भारद्वाज गोत्रातले तुम्ही असाल तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात, ज्यांनी वेदांचे अंश लिहिले, योद्धे आणि पंडित घडवले. आपल्या भारतात प्रमुख 49 गोत्रे आहेत. प्रत्येक ऋषी वैज्ञानिक, योद्धा, मंत्रद्रष्टा, वैद्य किंवा खगोलतज्ञ होते. प्राचीन भारतात गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे. एकाच गोत्रात विवाह केला तर दोघंही आनुवंशिकदृष्ट्या खूप जवळचे म्हणजे बहीण भावासारखे असतात. यामुळे संततीमध्ये मानसिक व शारीरिक दोष होऊ शकतात. काही लोक जन्मताच विचारवंत असतात. काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते. काहींना निसर्गात शांतता वाटते. काही स्वाभाविकच नेते असतात. असे का? कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असतं. तो ऋषी जसा विचार करत होता, जसं अनुभवत होता, जसा प्रार्थना करत होता, तसंच काहीसं तुमच्या विचारांमध्ये येत असतं. ही जादू नाही, ही आहे डीप कोडिंग. प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसे. गुरु पहिलाच प्रश्न विचारत होते, बाळा, तुझं गोत्र काय? हे का विचारायचं? कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे, कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहेत. उदाहरणार्थ, अत्री गोत्राचा विद्यार्थी ध्यान आणि मंत्रविद्येत पारंगत होतो. कश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गूढ प्रवेश करतो. गोत्र म्हणजे शिक्षणशैली, जीवनमार्ग आणि आत्मस्वरूप. गोत्र तुम्हाला योग्य मंत्र, विधी, ऊर्जा उपचार, वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोड मिळवण्यासाठी मार्ग दाखवतं. पूजेमध्ये पंडित जेव्हा तुमचं गोत्र उच्चारतो तेव्हा तो केवळ एक विधी करत नसतो, तर तो तुम्हाला तुमच्या ऋषी परंपरेशी पुन्हा जोडत असतो. तुमच्या आत्मिक वंश परंपरेला साक्षी म्हणून बोलावतो आणि आशीर्वादाची वाट मोकळी करतो. म्हणूनच संकल्पात गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान असतं. कधी असं वाटतं का की लहानपणापासून तुम्ही काही विशिष्ट गोष्टींमध्ये आकर्षित होता? ते प्रारब्ध, कर्म असतं. या जन्मात फळ देणारी कर्मबीजं. प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगवेगळ्या होत्या. तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते. गोत्र समजणं म्हणजे तुमचं कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरुकिल्ली. गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे, तर ते विशिष्ट देवता आणि बीजमंत्राशी सुसंगत असतं. प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला. चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, शिवाजी महाराज सगळ्यांनी राजगुरू नेमले, जे कुल, गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत असत. राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा. गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हती, ती संस्कृतीची शिरा आहे. तिला दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या मुळालाच नाकारणं असं होतं. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षा व्यवस्था होती. ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी, रक्तसंबंध जपण्यासाठी
आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी होती. प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता. काही ऋषी शरीरोपचारात पारंगत होते, काही खगोलशास्त्रज्ञ होते, काही धर्मरक्षक होते, काही न्याय संस्थापक होते. तुमचं गोत्र त्या उद्देशाचं पडसाद घेऊन येतं. तुम्हाला आयुष्यात रिकामेपण जाणवतं. कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका विसरलात. गोत्र शोधा म्हणजे तुम्हाला तुमची भूमिकाही सापडेल. गोत्र हे धर्माच्या पलीकडचं आहे, पूर्वजांचं भान आहे, तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन आहे. त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही, पण ते आठवणं गरजेचं आहे. तुमचं नाव आधुनिक असू शकतं, तुमची जीवनशैली बदललेली असू शकते, पण तुमचं गोत्र हे वंश परंपरेने चालत आलेले आहे. आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्या नदीसारखे आहात जे आपला उगम विसरलेली आहे. गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे, ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे. ते उघडा आणि पुढच्या पिढीला ते हरवू देऊ नका. गोत्र जाणून घ्या, ते जतन करा आणि मुलांना सांगा. कारण गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे, ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे. ते उघडायचं की हरवायचं हा निर्णय तुमचा. किती जणांना आपापले गोत्र माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.